नमस्कार बालमित्रांनो. तर आजच्या आपल्या बोधकथेचं नाव आहे उंदीर आणि मांजराची लढाई. एका ठिकाणी उंदीर आणि मांजर यांची लढाई होत असे. या लढाईत नेहमी उंदरांचा पराभव होऊन त्यांना तेथून पळून जावं लागत असे. आपला नेहमीच पराभव होतो त्याने उंदरांना वाईट वाटत असे. यावर उपाय करावा असे उंदराला आता वाटू लागले. संध्याकाळी सगळे उंदीर एका ठिकाणी जमले. त्यांनी आपला पराभव का होतो याचा विचार केला. तेव्हा लढाईत लढणाऱ्या उंदरांना आपला सेनापती ओळखता येत नसे असे त्यांना आढळून आले. सेनापती ओळखता यावा म्हणून त्याने आपल्या डोक्यावर गवताची पेंडी बांधावी असे बैठकीत ठरलं. याप्रमाणे पुढच्या लढाईत उंदीर सेनापती डोक्यावर गवताची पेंडी बांधून लढाईत उतरला. पण मांजर सेनेपुढे उंदीर सेनेचे काहीही चालले नाही. त्यांचा पराभव होऊ लागल्याने सगळी उंदीर सेना पळत सुटली. उंदीर सैनिक आपल्या बिळात जाऊन लपले. त्यांनी मांजरापासून आपला बचाव केला. पण सेनापतीची अवस्था मात्र खूपच वाईट झाली. डोक्यावर बांधलेल्या गवताच्या पेंडीमुळे सेनापती उंदराला बिळात शिरता येईना. तोपर्यंत मांजराने त्याला पकडून फस्त केले. असे अनेक उंदीर सेनापती मांजराची शिकार झाले. तर बालमित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला बोध काय मिळतो? जबाबदारी मागून संकटे येऊ शकतात याचे भान नेहमी ठेवावे. धन्यवाद बालमित्रांनो.